चांदवडी आणि भिवडीच्या गावांमध्ये आहे महादेवाचं मंदिर. चांदवडी आणि भिवडी गावांच्या मध्ये आहे महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिरात झालं लागीर झालं शूटिंग. महादेवाच्या मंदिरात झालं लागीर झालं जीचं शूटिंग. संतोषावांना चहा मी 5 ते कप भर नाकी कटिंग. भाजीत भाजी मेथीची मधुरा माझी प्रीतीची. कैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. माझ्या जिल्ह्याचे गाडीला मनाचे पूरे वादे प्यारे कश वाली बात सारी खुशियां दे इन तुला. माझ्या जिल्हा. हेलो देवी प्रसाद घर पर है? अभी 10 मिनट पहले ही चल बसे. आपको कुछ बोलना था? चल बसे कूतरे साला देख के नंबर डाल कर. मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. ये हल्का अबे तुम साले तुम लाख रुपया किधर है? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. पण मला चांगली नाही, मला हेच पाहिजे चांगलं. Hello. आईस्क्रीम पाहिजे मला. असं करतो संतोष काका, आईस्क्रीम पण खायला देत नाही मला. वाव. बरे आहेत ना? मान मान मान. कशाला नको त्याला पैसे देता वाटत बसता. जत्रा आहे. अगं पण ती नव्हतं का दुकान तीच आपण घेतलंय.
ते खेळणीचं दुकान आले खेळणी परवडते महागाई झाली हो 60 दे. शिव पण घे. शेव पण दिली यम्मी. काढायचं कसं तुला हा? काढायचं कसं चांगलं आहे साहेब आचार्य तुम्ही आचार्य हो व्लॉग मध्ये आहे का हा अण्णा तुम्ही फोन केला सगळ्यांना मला काय मी आपलं हे लोकांनी म्हणा नाही पाहिजे आलाय आणि फोन नाही केला मी ते बाबांना सांगितले मी तरी पण तो रुसवून शक्यता असते माझा फोनची चार्जिंग कमी झाली आहे मला सांगा ना नंबर बाबांचा ना ग्रुपवर असतो अण्णाला फोन लावायचा थोडं बाजून घ्यायचं असतो पहिला अजून काय नाही तसं काय हवं पिकी तुला काय हवंय काय पण ते बर्गर वाला पण काय ते ते चॉकलेट काढता पण ते वडतं आणि खाली जोरात वडायचं आपल्याला हॅपी हे बी असं उडा काय पण ते पिकू ते इथं कोरड्या तली इथं चीज इथं सॉस इथं कोरड्या असतं येस हॅपी खा खाऊन बघ तसं नाही खायचं बर्गर खातो तसं हां असं ना हा ओढ जरा ओढ ओढ जरा दातील यमी आहे चला भिवडीला नाही जायचं नाही आता किती दिवस सुट्टी आहे महिनाभर हा गेले बाहेर म्हणून खूप छान वाटते खूप आनंद झालाय फायनलला गेले बरं सगळ्यांचं अभिनंदन तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे अजिबात म्हणायचं नाही मला आठवत नाही मला जमत नाही मी घेतला नाही उखाणा कंपल्सरी घ्यायला पाहिजेत वगैरे बाजूला विसरून अगदी छान दिल खुलास एन्जॉय केला त्याबद्दल तुमचं खरं कौतुक केलं पाहिजे आणि या सर्वांच्या बरोबरीने म्हणजे अगदी जमिनीवर बसून तुम्ही या कार्यक्रमाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आनंद घेतलात आणि या कार्यक्रमाला 4 छान लावलेत या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया तुमच्यासाठी सांगते माझं माहेर भिवडीच आहे शेजारीच आहे आणि माझं सासर चांदवडी जवळ आहे आयुष्यातली पहिली यात्रा आहे माझी म्हणजे एवढ्या जवळ असून मी कधीच चांदवडीची यात्रा केली नव्हती पण आज एकंदरीत सगळ्यांना एन्जॉय करताना बघून खूप चांगलं वाटलं आणि ही सगळी माझीच माणसं आहेत म्हणजे लहानपणापासून आम्ही सगळी एकत्र आहोत आणि आज सगळ्यांसोबत खेळताना यातल्या प्रत्येक जण माझ्यासोबत काही ना काही गोष्टींशी कनेक्टेड आहेत तर या सगळ्यांसोबत खेळताना मला खूप मजा आली आणि दुसरी गोष्ट हे खेळ खेळताना सगळं विसरून आपण खेळत असतो म्हणजे एक लेडीज म्हणजे असंच नको तसंच नको हे न राहता ओपन अप होते आणि लेडीज एकत्र आल्यानंतर जी मजा येते ती कुठेच येते धमाल केली आणि तुमचं निवेदन आणि ओव्हरऑल कार्यक्रम जो हँडल केला तुम्ही जे कारण महिलांना हँडल करणं सगळ्यात अवघड असतं इव्हन फील्डवर पण आमच्या महिलांना हँडल जेंट्स शांत असतो महिला शांत बसत नाही सो आणि दुसरी गोष्ट की या गावाची सून झाले त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाने
जत्रेच्या निमित्ताने बाकी पण गोष्टी होतात, पण खास महिलांसाठी हे काहीतरी अरेंज करणं, यासाठी आयोजकांचे पण खूप मी आभार मानते. कारण सगळ्या जणी एकत्र येतात. गरबा खेळताना कोणतरी येतं, कोणी येत नाही असं असतं. आरतीला कोणी येतं येत नाही, पण खेळ खेळायचं म्हटलं की सगळ्या उत्साहात असतात. नीलमच मला सांगत होती, जी विनर आहे ती मला सांगत होती की मी नाही म्हणत होते, पण तिचे हस्बंड बोलले की तू जा खेळ, आणि ती 2 बक्षिसं जिंकली. मगाशी पण होती आणि आता पण जिंकली. म्हणजे हे सपोर्ट पण खूप मॅटर करतो असं मला वाटतं. आणि शेवटी मी उखाणा घेईन. चांदवडी आणि भिवडीच्या गावांमध्ये आहे महादेवाचं मंदिर. चांदवडी आणि भिवडी गावांच्या मध्ये आहे महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिरात झालं लागीर झालं शूटिंग. महादेवाच्या मंदिरात झालं लागीर झालं जीचं शूटिंग. संतोषावांना चहा मी 5 ते कप भर, ना की कटिंग. थँक्यू. काळी उमडी चट्ट्यापट्ट्याची म्हण पुढचं मग माहिती आम्हाला माहिती. एक रील लाव. नाही, मला आठवत नाही. नाव आठवते की सचिन सांग की रे बाबा. सांग नाही. अच्छा, भाजीत भाजी मेथीची, मधुरा माझी प्रीतीची.